हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सगळं काही कामावरलं आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्या आयुष्यात जे जे गुरु आले, ज्यांच्याकडून मला जे जे शिकायला भेटलं, मम्मी पप्पा असतील, शाळेतले आपले शिक्षक असतील, प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. त्यामुळं सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता स्वयंपाक तर झाला आहे. सुनील आणि दादा जेवायला बसले. दादा बसले कारण दादांना लवकर जायचं आहे आज खेडल्याला, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. तर खेडल्याला आज मोठा कार्यक्रम आहे. तर खेडल्याला म्हणजे दादा ज्या दिंडीत गेले होते तुकाराम महाराजांच्या, तर तिथं खेडले झुंगे या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आज गुरुपौर्णिमेचा. त्यामुळं दादा चालले आज तिकडं. आणि आता त्यामुळे ते दोघं जेवण करता येईल लवकर. आणि मी बनवते कानासाठी डाळ, कारण आज आम्ही पण डाळ भात बनवला आहे. तर म्हटलं कानाला पण तेच देऊ. तर इथं मी आमची मस्त डाळ बनवली आहे, सोबतच बटाट्याची चटणी. याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की ही माझ्या नवऱ्याची फरमाईश. डाळ भात आणि बटाट्याची चटणी इतकी आवडते की बस, त्यामुळं ते जेवण बनवलं आहे. आणि आता कानाला पण थोडीशी फिक्की डाळ बनवते. इथं तूप बनवायला ठेवलं आहे. मलाई होती फ्रीजमध्ये, तर तूप बनवायला ठेवलं आहे. तूप पण संपत आलं होतं, तूप बनवायला ठेवलं. आता पाणी उकळलं आहे, कानाची डाळ पण बनवून घेते. चलो, कानाचा डाळ भात रेडी झाला आहे. आता त्याला खाऊ घालते. आज तर थोडासा लेट उठला, त्याच्यामुळं आता 9:30 तर वाजत आले. त्याचा टाईम झालाच आहे जवळजवळ नाश्त्याचा. आता त्याला नाश्ता देते, मग आम्ही जेवण करू. दादू काय खायचं? आम्ही आता दाल भात खातो. दाल भात. काका डाळ भात खात होते, मग आम्हाला पण खाऊशी वाटला. काका कसा होता आज आवडीचा मेन्यू? हां खाऊ कसा होता आजचा मेन्यू? आवडलं का? पोटभर झालं का? काका कधी डबल भाजी घेत नाही बऱ्याच वेळा, रश्श्याची भाजी असल्यावर, पण आज बटाट्याची चटणी डबल घेतली. नो नो काका, नो म्हणा. थांब ना दादा, थोडं गार होतं ना, तर आपण ब्लॉग शूट करू ना. डायरेक्ट पायवर काढी तू. शेट लोक आहे आम्ही, साधं काम आहे का? भाई माझ्या कपाटात इतका सगळा पसारा आहे. आणि आज म्हटलं थोडंसं कपाट ऑर्गनाईज करू. कंटाळा तर नाही येतोय, पण करावं लागणार, ऑप्शन नाही काही. तर कुठून सुरुवात करू हेच कळत नाही. कारण कोणता पण कप्पा काढला ना मी, तर त्याच्यात भरपूर सगळा पसारा कोंबलेला आहे. म्हणजे ना साड्या अक्षरशः अशा काढल्या आणि त्याच्यात ठेवून दिलेलं आहे. एक बी साडी याच्यात व्यवस्थित ठेवलेली नाही. त्यामुळं आता जरा एकदम प्रॉपर ऑर्गनाईज करायचं आहे मला. सो चला करते कामाला सुरुवात. बोला बाई, मी कॅमेरा ऑन केला यांची काय सवय काय माहिती. पहिल्यांदा तर केस सरळ करायची, आता नवीन नवीनच कटिंग करेल, त्यामुळे जरा शायनिंगच मारते. पण ना बोल पटकन बोल. मला असं म्हणायचं तर थँक्यू सो मच बरं का, माझं कपाट आवरून दिल्याबद्दल. एवढे का हसते यार, जाऊ द्या ना. इकडे या, इकडे या, इकडे या. कोणीतरी मला म्हणलं होतं की तुला कंटाळा आलाय ना, मी आवरून देईन. पण ठीक आहे यार, नवऱ्याला आपलं कपाट आवरायला लावणं बरोबर नाही वाटत. आपण नवऱ्याचं आवरलं तर चांगली गोष्ट आहे. इकडे मी तुम्हाला चांगलं म्हणते, तुमची बेइज्जत त्यामुळं नका नका झाले नाही, मग आता नका आवरू लाव. तुम्ही मला सांगा, तुम्हाला माझी सगळ्यात जास्त साडी कोणती साडी जास्त आवडते? मला तुझी कोणती जास्त सगळ्यात जास्त आवडते साडी? असं ते बघ, ती खालून 3 नंबरची. कोणती कोणती खालून 3 नंबरची? ही 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 एक आवडते, आणि ही एक आवडते, आणि ही पण आवडते, आणि ही पण आवडते, आणि ही पण आवडते, ही पण आवडते, ही पण आवडते, कारण ही तर नुसती. काय लक्षात तरी आहे का स्वतः कोणती साडी दिलेली? तुम्ही नाही दिलेली, तुम्ही ही साडी दिलेली आहे बघ. ही हां, सेमच आहे ना त्या दोन्ही, त्याच्यामुळे ही पण छान वेगळी. म्हणजे काय फालतूगिरी, काय एवढं कोण ध्यानात ठेवतं? एवढं कोण ध्यानात ठेवतं? मी कसं काय तुमचे कपडे ध्यानात ठेवते? तुम्ही बी ध्यानात ठेवा. ठेवायसारखी तरी आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणजे थोडे 4 कलर आहे, ढवळे त्याच्यातले 2-4 काळे, काय तरी पण ठेवते, जाऊ दे.
आणि काहीच मला ना बरेचशा खाली येणार आहे का तू? हां मला बरेचशा कमेंट होते. एक मिनिट आपण कॅमेरा धरा ना, एक मिनिट इकडे ना. मला बरेचशा कमेंट होते की तुझ्या मम्मीनी धोंड्याला कोणती साडी घेतली, तू दाखवलीच होईल. काय झालं, मी घातली त्या दिवशी, पण ना मी स्वतःवर कॅमेराच नाही घेतला, त्याच्यामुळे तुम्हाला कळलीच नाही की मला कोणती साडी दिली. दादांच्या ब्लॉगमध्ये थोडीशी तर दिसली. तर हे बघा, ही साडी घेतली माझ्या मम्मीनी धोंड्यासाठी. सेम आहे आमच्या तिघींच्या पण, आत्यांची, माझी आणि दीदींची, फक्त कलर वेगळे. त्यांचे असे त्यांच्या दोघींचे कलर सेम आहे, माझा कलर वेगळा आहे. त्यांचा असा मोती कलर आहे आणि माझा हा कलर. तर कशी वाटली तुम्हाला साडी कमेंट करून नक्की सांगा. धोंड्याला 1 महिना झाला, पण आत्ता दाखवते कारण आत्ता कपाटावर त्यांनी मला लक्षात आलं की बऱ्याच कमेंट होत्या, पण मी दाखवलीच नव्हती. तर ही अशी काहीतरी साडी. अशा पद्धतीने माझं कपाट कसं तरी आवरून झालंय. फक्त 2च कप्पे आवरले, 2 नाही 4 आवरलेत मी, जरी आवरल्यासारखे वाटत नसले तरी. हे आवरलंय, हे आवरलंय, हे आवरले आणि हे आवरले. वरचा ड्रेसचा आहे, तर तो मी तुम्हाला जेव्हा ड्रेस कलेक्शनचा व्लॉग दाखवल तेव्हा आवरणार आहे. आता मी कंटाळले. सो हे खालचं तर आहे तसंच राहून दिलं. त्याच्यातनं जुन्या साड्या वगैरे, कारण वापरलेल्या आता मी साड्याच घालत नाही. त्या साड्या थोडे दिवस वापरले त्या तसेच ठेवले. आणि यावेळेस मी वेगळं ट्रिक केली आहे. ब्लाऊज, सगळ्या साड्यांचे ब्लाऊज मी पिशव्यांमध्ये भरून ठेवले. कारण कसं आहे ना, मला ब्लाऊज पण बरेच वेळा सापडत नाही, कुठं कोणता ब्लाऊज ठेवलेला राहतो. त्यामुळं सगळ्या, आणि साड्या पण पडून जातं जर त्याच्यात घातली तर. साड्यांमध्ये जर ब्लाऊज घातले तर साड्या पण पडून जातं. त्यामुळं यावेळेस ब्लाऊज मी सेपरेट करून ठेवले. सो चला, आवरलं आहे सगळं काही, जाते आता खाली. आज काना पण खूप रडतोय, त्याला सर्दी झाली वाटतं, त्यामुळं जरा किरकिर करतोय. आता तो वरती चाललेला होता त्याला झोपवायला, त्याच्यामुळे मी पण वरती आले होते. तर म्हटलं तोपर्यंत कपाट आवरते, तो पण झोपला असेल आता, कारण खाली तो शांतच राहत नव्हता, लई रडत होता, म्हणून म्हटलं वरतीच द्या. जे शेड दुपारी खूप तापले होते, पण आता जरा औषध वगैरे दिले तर परत पहिल्यासारखे खेळायला लागले. दादू ऐ, लाली कुठे आपली? लाली म्हणजे आमचं ते लाल बावलं, ती लाली. आज आम्ही तिला खाऊ घातलं, तेव्हा आम्ही जेवण केलं. अय्यो, आजी काय करते रे? त्याला पण घ्यायचं आहे. हां चला, आज बनवायचे आहे भोपळ्याच्या भाकरी. त्यासाठी भोपळा किसून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली. आता मसाला बनवते. कानाने पण थोडंसं खाल्लंय.